नमस्कार मंडळी. निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंतच्या या मालिकेत तुमचं स्वागत आहे. अळंबी किंवा मशरूम, त्यालाच भूछत्रही असं म्हणतात. आजच्या या प्रवासात आपण निसर्गात आढळणाऱ्या अशा विविध भूछत्रांची ओळख करून घेणार आहोत. पहिल्या पावसाच्या सरी कोसळल्या की डोंगरदऱ्यातून किंवा अगदी शहरात गावात असलेल्या अडगळींच्या जागेवर जिथे माणसांचा वावर कमी असतो आणि नैसर्गिकपणे रान वाढलेलं असतं अशा जागेवर तर कधीकधी आपल्या बागेतल्या कुंड्यांमध्येही एक अद्भुत जादू घडू लागते आणि तिथे शांतपणे निसर्गाचा एक आविष्कार सांध्य कोपऱ्यातून दडलेला दिसतो. तो म्हणजे अळंबी किंवा मशरूम, त्यालाच भूछत्रही असं म्हणतात. आजच्या या प्रवासात आपण निसर्गात आढळणाऱ्या अशा विविध भूछत्रांची ओळख करून घेणार आहोत. पण हा व्हिडिओ म्हणजे शास्त्रीय अभ्यास नसून केवळ आपल्या आसपास दिसणाऱ्या निसर्गाचं ते निरीक्षण आणि सौंदर्य पाहणं एवढंच आहे. ही भूछत्र बुरशी गटातल्या वनस्पती आहेत. या भूछत्रांना इंग्रजीत मशरूम असंही म्हणतात. त्या छत्रीच्या आकाराच्या असतात म्हणून त्यांना भूछत्र असं म्हटलं गेलंय. पण त्यांना कुत्र्याच्या छत्र्या का म्हटलं गेलं हे मात्र अजूनही समजलेलं नाही. हा गमतीचा भाग. सामान्यपणे ह्या भूछत्रांकडे दुर्लक्ष केलं जातं. पण ह्या भूछत्रांचे रंग, आकार आणि सौंदर्य थोडं निरखून पाहिलं तर ती फुलांइतकीच चांगली दिसतात. प्राण्यांच्या विष्ठा, मृत प्राणी, मृत वनस्पती, कुजणारा पालापाचोळा, वाळलेली कुजलेली लाकडं यांच्यापासून पोषण द्रव्य घेणाऱ्या या वनस्पती असून त्यांना कुत्र्याची छत्री, अळंबी, अळंभे, अळिंब, भूछत्र, तिकोडे, धिंगरी अशा नावाने वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळं ओळखलं जातं. भूछत्र हे सर्वसामान्यपणे रूढ झालेलं नाव आहे. ह्या बऱ्याचदा पांढऱ्या, पिवळ्या, तपकिरी तर काही लालसर दिसतात. ही पावसाळ्यात निसर्गतः सर्वत्र आढळून येतात. निसर्गात या भूछत्रांचे अनेक प्रकार आढळतात. त्यात काही विषारी देखील असतात. जगात भूछत्रांच्या 12,000हून अधिक जाती आहेत असं अभ्यासक सांगतात. त्यांच्या प्रत्येक प्रजातीमागे उत्क्रांतीची, पर्यावरणाची आणि जैवविविधतेची एक रंजक कथा दडलेली असते. काही भूछत्र खाण्यासाठी पौष्टिक असतात तर काही अत्यंत विषारी असतात. फॅलस इंडुसिएट्स ही एक प्रजाती आपल्याकडे सह्याद्रीच्या अनेक प्रदेशात दिसते. याला इंग्रजीत ब्रायडल व्हेल किंवा व्हेल्ड लेडी असं म्हणतात. आपल्याकडे याला मराठीत नाव नाही. त्याच्या डोक्यावर मधोमध शंकूच्या आकाराची एक टोपी असते आणि त्यावरून जाळीदार पांढरा पडदा खाली जमिनीपर्यंत लटकलेला दिसतो. एखाद्या ख्रिश्चन वधूने घातलेल्या जाळीदार घागऱ्यासारखं किंवा बुरख्यासारखं हे खाली लटकत राहतं म्हणून याला हे नाव पडलं आहे. हे दिसायला सुंदर असलं तरी याच्यातून तीव्र वास येतो. विशेषतः ही दमट जंगलात आणि बांबूच्या आसपास उगवतात. काही प्रदेशात ही वेगळ्या रंगांमध्येही आढळतात. चीनमध्ये 1979 पासून त्याची व्यावसायिक स्तरावर मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. विशेषतः चीनमध्ये हे खाद्य मशरूम म्हणून वापरलं जातं. आपल्याला बाजारात मिळणारी मशरूम म्हणजे भूछत्रच असतात. ती अत्यंत पौष्टिक असतात. अनेक देशांमध्ये खाण्यायोग्य मशरूमची शेती केली जाते. भारतात बटन मशरूम, शिंपला मशरूम आणि धान्यांच्या पेंढ्यावर वाढणारं धिंगरी अळिंबी किंवा धिंगरी मशरूम अशा जातींची लागवड केली जाते. यांची लागवड प्रामुख्याने गव्हाच्या किंवा धान्याच्या भुशांवर केली जाते. हे आहे बटन मशरूम किंवा बटन अळिंबी अशा नावाने आपल्याकडे ओळखलं जातं. ही एक खाण्यायोग्य भूछत्राची जात असून महाराष्ट्रात आणि भारतात
त्याची व्यावसायिक स्तरावर मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. ही आहे भाताच्या पेंढ्यांवर वाढणारी मशरूम. याला वैज्ञानिक नावाने पॅडी स्ट्रॉ मशरूम किंवा भाताच्या पेंढ्यांची अळिंबी असं ओळखलं जातं. हे सुद्धा खाण्यायोग्य मशरूम प्रामुख्याने तांदळाच्या पेंढ्यावर उगवलं जातं आणि आशियाई पदार्थांमध्ये याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. हे आहे शिंपल्याच्या आकाराचं भूछत्र. ही शिंपल्याच्या आकाराची भूछत्र अनेक ठिकाणच्या बाजारांमध्ये मिळतात. ग्रामीण भागातील लोक रानावनात जाऊन निसर्गतः उगवलेली ही अशी भूछत्र काढून आणतात. ही आहेत गोव्याच्या बाजारात मिळणारी काही भूछत्र. दरवर्षी प्रत्येक देशात अनेक प्रकारची भूछत्र जंगली अवस्थेतही वाढताना आढळून येतात. अनुकूल परिस्थितीत अन्नाचा पुरवठा असेपर्यंत त्यांचं बीज जमिनीतील एकाच जागी अनेक वर्ष जिवंत राहून वर्षातून फक्त एकदाच तिथे ही अशी भूछत्र उगवतात. तिथली परिस्थिती अनुकूल नसेल तर काही महिन्यातच ते बीज मरून जातं. निसर्गातल्या ह्या लहान लहान वाटणाऱ्या प्रत्येक जीवाचा पर्यावरणाच्या संतुलनात मोठा वाटा असतो. ही भूछत्र सुद्धा त्या जंगलाच्या मातीच्या सुपीकतेच्या आणि जैवविविधतेच्या आरोग्याचा एक भाग असतात. वनस्पतींच्या वाढीसाठी जमीन सुपीक होण्यासाठी अशी भूछत्र हातभार लावतात. ती ज्याच्यापासून अन्न मिळवतात त्या पदार्थांचं अपघटन होत असतं आणि ह्या प्रक्रियेमुळे महत्त्वाची खनिज मातीत मिसळत असतात आणि ती इतर वनस्पतींच्या निकोप वाढीसाठी उपयुक्त ठरत असतात. हानी पोचलेल्या पर्यावरणात वनस्पतींचं पुनर्संवर्धन करण्यासाठी अशा भूछत्रांचा वापर केला जातो. ह्या तंत्राला जैवोपचारण किंवा बायो रेमेडिएशन असं म्हणतात. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, निसर्गात दिसणारी अशी कोणतीही भूछत्र कितीही मोहक दिसत असली तरी ती भूछत्र अभ्यासक आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कधीही खाऊ नका. अनेक भूछत्र अत्यंत विषारीही असतात. सुरक्षितता आणि निसर्ग संवर्धन या दोन्ही गोष्टी आपल्या हातात असतात. इंडोनेशिया या देशात अशा भूछत्रांना विशेष महत्त्व आहे. 1999 मध्ये मशरूम थीम असलेल्या मालिकेचा भाग म्हणून अशी टपाल तिकीटं तिथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत. हे आहे मायक्रोपोरस झॅन्थोपस. हे महाराष्ट्रातल्या पश्चिम घाटातील जंगलांमध्ये बऱ्याच प्रमाणात दिसून येतं. वाळलेल्या झाडांच्या फांद्यांवर आणि खोडांवर चक्राकार किंवा छत्रीसारख्या आकारात ही कडक आणि लाकडांसारखी भूछत्र दिसतात. ही अत्यंत शोभिवंत दिसतात. अनेक जण ही घरात आणून शोभेसाठी भिंतीवरही लावून ठेवतात. पण ही मशरूम खाण्यायोग्य नसतात. हे आहे स्टारफिश फंगस म्हणून ओळखलं जाणारं भूछत्र. याला कुजलेल्या मांसाची दुर्गंधी असते. लोणावळा खंडाळ्याच्या जंगलातून पावसाळ्यात ही दिसते. बागांमध्ये मल्चवर किंवा गवताळ भागांमध्ये आढळणारी ही भूछत्र एका पांढऱ्या देठावर असून ग्लोबा नावाच्या तपकिरी चिकट पदार्थाने झाकलेल्या लाल रंगाच्या ताऱ्याच्या आकाराच्या रचनेसारखी असतात. ती अशी माशांना आकर्षित करतात, ज्याच्यामुळे त्यांच्या बीजाणूचा प्रसार होतो. जगातल्या अनेक लोककथांमध्ये भूछत्र हे गूढतेचं प्रतीक मानलं गेलंय.
ते अचानक उगवतं, क्षणात जंगलाचं रूप बदलून टाकतं. म्हणूनच कथाकारांनी त्याला जादू, आश्चर्य आणि कल्पनाशक्तीचा साथीदार बनवलं आहे. ही भूछत्र जगभरातील कल्पनांच्या जगातील एक निसर्गाची जादुई छत्री असते. लहान मुलांच्या गोष्टींमध्ये भूछत्र हे अनेकदा परीचं घर असतं. कार्टूनच्या रंगीबेरंगी दुनियेत तर मशरूम म्हणजे खेळण्याचं झाड. पण मुलांच्या कथा आणि कार्टूनमध्ये ह्या भूछत्रांची वैज्ञानिक भूमिका बाजूला राहते आणि तो एका निरागस रंगीबेरंगी कल्पनारम्य मित्राच्या स्वरूपात समोर येतो. जगातल्या प्रत्येक साध्या गोष्टीतही एखादी अद्भुत कथा दडलेली असते. म्हणूनच पुढच्या वेळेला पावसाळ्यात तुम्हाला एखादं भूछत्र दिसलं तर त्याच्या जवळ जाऊन पहा. त्या छोट्याशा छत्रीखाली एखादी परी, एखादा बुटका किंवा एखादी सुंदर गोष्ट तुमची वाट पाहत असेल. धन्यवाद. चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रमंडळांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा. धन्यवाद.